बातमी आहे उपोषणासंदर्भात। मनोज आव्हाड या 27 वर्षाच्या औरंगाबाद येथील तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। तर सदरील खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी याबाबत मातंग समाजातील जिव्हाळ्याचे प्रश्न व मातंग समाजावर होत असलेला अन्याय अत्याचारांविरोधात 2 दिवसीय 16, 17 आणि 18 मे रोजी अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासमोर चिंचवड स्टेशन येथे हे उपोषण करण्यात आले असून यातील लहुजी शक्ती सेना कोर कमिटी सचिव ज्ञानेश्वर चव्हाण व युवक अध्यक्ष तुषार लोंढे यांची प्रकृती खालावली आहे। या आंदोलनावेळी तुषार लोंढे, लहुजी शक्ती सेना कोर कमिटी सचिव ज्ञानेश्वर चव्हाण, लहुजी शक्ती सेना प्रभारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य तात्या सोनोने, लहुजी कोर कमिटी अध्यक्ष लहुराम अडसूळ, आशिष खोट, आयुष चांदणे, शिवराज क्षीरसागर, शंकर पवले आणि सुजित कांबळे इतर कार्यकर्ते या उपोषणात सामील आहेत। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। ठिकाणी तरुण युवक लहुयोद्धा मनोज भाऊ आव्हाड यांची ज्या पद्धतीने व्हिडिओ काढून एक दहशत माजवण्याचा प्रयत्न काही गावगुंड्यांनी काही जातीवाद्यांनी केला आणि त्याला सलग 7 तास त्याला मारण्यात आला। लोखंडी पाईप आणि लाकडी दांड्याने त्यातही त्याला काही खिळे होते। आज त्याला 6 तास मारत असताना त्याच्या हाडाचा भुगा करून त्याला त्या ठिकाणी जागीच मारून टाकला। आणि मनोज भाऊंना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व राज्यामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकारी आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक लढा देत असताना आताच 2 दिवसापूर्वी आणखीन एक घटना या राज्याला काळिंबा फासणारी घटना की म्हणजे शिंदे परिवारातील एका कुटुंबातील एका व्यक्तीला ज्याच्या भरोशावरती पूर्ण परिवार होता, एका ऊसतोडी कामगार, त्याची देखील हत्या करण्यात आली। हे सर्व घटनाक्रम पाहत असताना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड कोर कमिटीच्या वतीने इथं या ठिकाणी अन्नत्याग करण्याचं आम्ही उपोषण घेतलंय। अन्नत्याग आमचं 1 दिवस झाला, आता 2रा दिवस निघलाय अन्नत्याग करण्यासाठी। तरीही इथल्या प्रशासनातून कुठलाही व्यक्ती आमची विचारपूस करण्यासाठी आला नाही, कुठलाही आमदार खासदार या ठिकाणी आला नाही आहे। आमचा अन्नत्याग जोपर्यंत मातंग समाजाला न्याय मिळत नाही, आमच्या मनोज भाऊंच्या हत्यारांना फाशी शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचा अन्नत्याग असाच चालू राहणार आहे। आणि पुढील निवेदन पुढं 18 तारखेला संपूर्ण पिंपरी चिंचवड मातंग समाज या ठिकाणी येणार आहे। हलकी आणि आसूळ मोर्चाचं या ठिकाणी हलकी आणि आसूळ मोर्चा रस्ता रोको या ठिकाणी होणार आहे। तरी तुमच्या आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण सर्व आपल्या मुलाबाळासहित एक दिवस समाजाच्या या लढ्यामध्ये यावा। या ठिकाणी या प्रशासनाला जाग यावा। आपण सर्वांनी लाखोच्या संख्येत आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्टेशन चौक या ठिकाणी सर्वांनी यावा अशी मी तुम्हाला एक कार्यकर्ता लहुजी शक्ती सेनेचा एक सैनिक म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करतो। अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या कडनुसार स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे व आनंदनगर झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे, मागील 52 वर्षापासून तेथील जे लोक स्थानिक तिथे राहत होते, आज त्यांना रेल्वे प्रशासनाने अचानक नोटिसा दिल्यामुळे तेथील लोकांची धावपळ उडाली आहे। सगळ्यांच्या हातावर पोट असल्या कारणाने त्याला काय सूचना आता जावं कुठं, आणि त्याला 1 महिना टाईम दिला आहे की 1 महिन्यात तुम्ही पुनर्वसती खाली पाहिजे। तर ही जी ध्येय धोरणं चालू रेल्वे प्रशासनाची किंवा महाराष्ट्र राज्य सरकारची त्वरित थांबवावी, आणि जरी तुम्हाला करायचे असले तसं कारवाई तर त्यांना घरकुलचे नियोजन करून द्यावे अशी आमची मागणी आहे।